आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या आत्मरूप विभागातील विद्यार्थ्यांची 3 दिवसाची सहल मध्य प्रदेश येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण उज्जैन आणि इंदोर या ठिकाणी नेण्यात आली। 13 जानेवारी 2024 रोजी पहाटे 4 वाजता सदर सहलीचे 100 विद्यार्थ्यांसह 2 बसमधून प्रस्थान झाले। त्या दिवशी सायंकाळी 5 वाजता उज्जैन या ठिकाणी विद्यार्थी पोहोचले। नामांकितचे विद्यार्थी प्रथमच महाराष्ट्राबाहेर इतक्या ठिकाणी लांब आल्यानं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सहलीविषयी कुतूहल निर्माण झालं। उज्जैन या ठिकाणी पोहोचल्यानंतर भारत माता मंदिर आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध असे उज्जैन या ठिकाणी असणारे शिवशंभो महाकाल शंकर भगवानाचं दर्शन विद्यार्थ्यांनी घेतलं आणि त्या ठिकाणी ध्यान केलं। इंदोरमध्ये असलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये विद्यार्थ्यांचं आगमन झालं आणि या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचा संदेश व ध्यान याविषयी संत कबीरानंद महाराज यांनी मार्गदर्शन केलं। आत्मा मालिक माऊलींची आरती आणि आनंद उत्सव यावेळी साजरा करण्यात आलाय। भाविकांनी व विद्यार्थ्यांनी भजनाच्या चालीवर सुंदर नृत्य व आनंद उत्सव साजरा केला। एकूणच 3 दिवसाच्या या प्रदीर्घ सहलीमधून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा विविध गोष्टींचा खूप मोठा ठेवा आणि अनुभव मिळाला। प्रत्येक पर्यटनस्थळी विद्यार्थ्यांची शिस्त बघून पर्यटक आणि भाविक भक्तांनी विद्यार्थ्यांवर व आत्मा मालिक शैक्षणिक संकुलावर कौतुकाचा वर्षाव केलाय। सर त्यांना घेऊन आलेत, ह्याचा आनंद एवढा मोठा आहे कारण का मी शाळेमध्ये असायचो ना तेव्हा माझ्या शाळा फार तर महाबळेश्वरपर्यंत जायचं, पण सरांनी आणि त्यांच्या संस्थेने एवढं मोठं काम केलं की आत्मा मालिक या संस्थेने एवढं मोठं काम केलं की त्यांना शालेय विद्यार्थ्यांना उज्जैनसारख्या ठिकाणी घेऊन आलेत आणि आपलं सनातन काय आहे ते त्यांचे मार्गदर्शन देतात। त्यासाठी खरंच सर तुमचं धन्यवाद। तुमची संस्था आत्मा मालिक जंगली महाराष्ट्र ट्रायबलची मुलं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन। आणि आपल्याबरोबर संदीप सर पण आहेत। संदीप सर हे बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्याशी निगडीत आहेत। संदीप सर तसे राजकारणामध्ये पण आहेत। तर संदीप सरांना मी 2 मिनिटं बोलायला सांगेन की या कसे मार्गदर्शन करतील। खरंच आनंद वाटतो। तुम्हाला सगळ्यांना पहिले आमचे पण लहानपणाचे दिवस आठवले आणि सरांना खरंच सरांचं खूप अभिनंदन करतो की एवढ्या लहान मुलांना एवढ्या लांब आणून आणि त्यांना हँडल करणं एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि सरांनी ती निवडली आणि खरोखर त्यांना मला वाटतं लाईफमध्ये त्यांच्या फ्युचरमध्ये ही सहल त्यांच्या नेहमी स्मरणीय राहील, कारण त्याच्या भविष्यात ते अनेक सहली त्यांच्या जीवनात येतील, परंतु ही सहल त्यांच्या आयुष्यात खूप आनंद देणारी आणि मेमोरेबल राहील। आणि निश्चितच याच्यापासून मी प्रार्थना करतो महाकाल शंभोला की या मुलांना सुदबुद्धी दे, यांचा भविष्यामध्ये यांना चांगलं फ्युचर दे आणि हे देशाचे नुसतं सक्सेस म्हणजे हे नाही तर ते देशाचे चांगले नागरिक कसे होतील, बेस्ट पीपल्स ऑफ नेशन कसे होतील हे त्या निश्चितच सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि जंगली महाराजांच्या ट्रस्टच्या नावाने म्हणजे सबका मालिक या शाळेचं नाव रोशन करतील देशामध्ये, अशी मी निश्चितच सगळ्यांना ग्वाही देतो। सदर सहलीचं नियोजन प्राचार्य श्रीमान माणिकरावजी जाधव सर, विभाग प्रमुख कुरे सर यांनी केलं। सदर सहलीला लांडे सर, विठ्ठल पर्वत सर, सागर जाधव सर, जगताप सर, वाघ मामा यांचं अनमोल सहकार्य लाभलं आणि खऱ्या अर्थानं शैक्षणिक सहल सर्व हेतूने यशस्वी ठरली। या शालेय सहलीच्या उत्तम नियोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह खूप कौतुक केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।